संध्याकाळचं जेवण हलकं-फुलकं असावं असं आपण म्हणतो. म्हणून मी आज इथे संध्याकाळी उडदाची आमटी, भात आणि आपल्या ज्वारीच्या भाकरी असा बेत आहे आजचा. आणि रोज संध्याकाळी मी असं हलकं-फुलकं पण शरीराला आवश्यक असणारं त्यातमध्ये पोषक तत्वसुद्धा असले पाहिजे असंच जेवण मी बनवते. तर बघा इथे तेलाचा अगदी मी कमी वापर केलेला आहे. अ, आणि भात, भाकर आणि उडदाच्या आमटीमध्ये सुद्धा मी माफकच तेल टाकणार आहे. आणि पोटभरीचं जेवण असावं आणि आपल्याला त्यामधून खूप सारं पोषण पण भेटावं असा आपला आहार असला पाहिजे. तर अर्थातच उडदाच्या डाळीमध्ये भरपूर अशी पोषक तत्वे असतात आपल्या आहारासाठी. आणि म्हणून उडदाची डाळ ही आपल्या आरोग्यास चांगली असते. तर मी इथे उडदाची आमटी केलेली आहे आणि करण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. खमंग अशा भाकरी भाजून घेतलेल्या आहेत गरमागरम. आणि लगेच मी आता उडदाच्या आमटीला फोडणी देणार आहे. इथे मी शिजवून घेतलेली उडदाची आमटी, त्याच्यामध्ये टमाटा आणि हळद टाकून मी छान अशी मऊसूद अशी शिजवून घेतलेली आहे. आणि फोडणीला मी कमी तेल आणि त्यामध्ये लसूण फ्राय करणार आहे आणि हिरवी मिरची फ्राय करणार आहे. अगदी चवीला खूप चवदार अशी ही उडदाची आमटी लागते. जरूर करून बघा आणि तुम्ही जर खात असले तर मला जरूर कमेंट करून सांगा. खूप साधी आमटी असते पण हिची लज्जत ज्वारीच्या भाकरीसोबत तर आणखीन छान लागते. इथे मी फोडणी दिलेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद मी टाकणार आहे. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला मी छान अशी उकळी येऊ देणार आहे. कमी तेलाचा वापर केला, तुपाचा, तेलाचा संध्याकाळच्या वेळी, तर आपली अतिरिक्त जी चरबी असते वाढणारी, तर तीसुद्धा आपली वाढत नाही. म्हणून आपण पोषक आहार, कमी तेलाचा, कमी मसाल्यांचा असाच आपण आहार घेतला पाहिजे, शक्यतो संध्याकाळच्या वेळी. तयार आहे आपली रेसिपी उडदाची आमटी. त्याच्यासोबत ज्वारीची भाकर, कांदा, लोणचं आणि भात. रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन साध्या, सोप्या आणि हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.